राज्यामध्ये आज 350वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतोय। हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावरती 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला होता। हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा असा दिवस आहे। यंदा दरवर्षीप्रमाणे तारखेनुसार 6 जूनला म्हणजे आज राज्याभिषेकाचं 350वं वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्त राज्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय। किल्ले रायगडावरती विधिपूर्वक शिवराज्याभिषेक सोहळा झाला। हा सोहळा पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून शिवभक्त महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत। रायगडावरती छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरामध्ये महाराजांना मानवंदना देण्यात आली। गडावरती पोवाडे, शिवकथा, ढाल तलवार यांच्यासारख्या मैदानी खेळांची प्रात्यक्षिकं आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे। रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या सोहळ्यासाठी येणाऱ्यांचं काटेकोर नियोजन करण्यात आलंय। शिवभक्तांसाठी पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनानं केली आहे। शिवभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड दरम्यान सुरू आहे। दरम्यान जालन्यामध्ये आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। जिल्हा परिषदेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुढी उभारून तसंच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागपूर जिल्ह्यातल्या महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शिवतीर्थ इथं शिवचरित्राचं वाचन करून राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्यासमोर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय। आजच्या दिनाचं औचित्य साधत सनई आणि पोवाड्याच्या जयघोषामध्ये शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून महाराजांच्या सुवर्ण मूर्तीला खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। झांज पथक आणि बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री बँड यांनी सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली। पोवाडा, शौर्यगीतं आणि मराठी स्फूर्तिगीतं आणि मर्दानी खेळांचा थरार देखील यावेळी अनुभवायला मिळाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त नागपुरातल्या शिवाजीनगर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीष्ट पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। दरम्यान शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत।